सर, आपल्याकडे तिथी, प्रहर, घटका याचं एक वेगळं महत्त्व आहे. आज अष्टमी आहे. आजच्या तिथीचं पौराणिक महत्त्व काय आहे? आजची तिथी म्हणजे पुराणकथांप्रमाणे 8 दिवस म्हणजे 9 दिवस अखंड महिषासुराबरोबर युद्ध केल्यानंतर आजच्याच रात्री म्हणजे अष्टमीच्या उत्तर रात्री देवीनं महिषासुराचा वध केला अशी एक संकल्पना आहे. दुसऱ्या संकल्पनेनुसार आजचा दिवस हा भद्रकाली उत्पत्तीचा म्हणजे दक्ष प्रजापतीच्या अहंकाराचा नाश करायला वीरभद्र आणि भद्रकाली प्रगट झाले तर त्यातल्या भद्रकाली स्वरूपाच्या आविर्भावाचा दिवस म्हणून काही ठिकाणी याची कथा मानली जाते. एकूणच दुष्टांचा संहार करण्याचा आजचा दिवस म्हणजे अखंड चाललेल्या युद्धाचा समारोप निर्णायक युद्ध ज्या रात्री झालं ती रात्र म्हणजे महाअष्टमीची रात्र. आणि म्हणूनच याला तंत्रग्रंथामध्ये महानिशा असं म्हटलं गेलंय. महानिशा अर्थात मोठी रात्र म्हणून याला कालरात्र असं सुद्धा काही ठिकाणी म्हटलं गेलंय. अष्टमीच्या रात्री जगदंबा अखंड जागी असते आणि नवमीच्या पहाटे म्हणजे नवमीचा सूर्योदय होता होता या महिषासुराचा नाश झाला. या संकल्पनेनं देवांनी ज्या हेतून जगदंबेच्या विजयाचं अनुष्ठान मांडलं होतं ते एका अर्थाने अष्टमीच्या रात्री फलद्रूप झालं. म्हणून पुराण कथेमध्ये या अष्टमीच्या तिथीची एक वेगळी महती आहे. दुसरा भाग असा की अष्टमीचा चंद्र किंवा अष्टमीची तिथी ही दोनही पक्षामध्ये सारखीच असते. चंद्राच्या सगळ्या कला आपल्याला सर्व म्हणजे शुक्ल पक्षातल्या कला वेगळ्या असतात आणि कृष्ण पक्षातल्या कला वेगळ्या असतात. पण अष्टमीची तिथी ही या संपूर्ण चक्रातली मधली तिथी असल्यानं दोन्ही तिथीला अर्धा चंद्र आपल्याला बघायला मिळतो. म्हणून देवीच्या सहस्त्रनामात सुद्धा तिच्या कपाळाला अर्ध्या चंद्राची उपमा दिली. असं दोन्ही तिथीला म्हणजे सगळ्या वेळेला सारखी असणारी जगदंबा ज्या तिथीला संपूर्णपणाने आविर्भूत होते अशी तिथी म्हणजे ही अष्टमीची तिथी. सहप्रायोजक रेलिव्हेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.